सुरुची बंगल्यावर साताऱ्यामध्ये येऊन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जादूची छप्पी दिलेली आहे। वाढदिवसाच्या दिवशी दोनही राजे यांच्यामधील वाद सुद्धा मिटल्याचं पाहायला मिळत आहे। उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंशी दिलजमाई सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। हे दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून। लोकसभेला उदयनराजेंसोबत राहण्याची शिवेंद्रराजेंनी ग्वाही सुद्धा दिली आहे। तर आपण पाहतो की शिवेंद्रराजेंचा आज वाढदिवस आहे आणि सुरुची बंगल्यावर येऊन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जादूची छप्पी सुद्धा दिली आहे। वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी दोनही राजेंमधील वाद सुद्धा मिटल्याचं पाहायला मिळतंय। दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून आणि उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंशी दिलजमाई सुद्धा केली आहे। लोकसभेला उदयनराजेंबरोबर राहण्याची ग्वाही सुद्धा शिवेंद्रराजेंनी दिली आहे। तर शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या दिवशी जाऊन उदयनराजेंनी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या। माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो। पण ह्या पुढे जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं, महाराष्ट्राचं बघावं। कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे। आज इज बिकम 50। तुम्ही किती? माझं वयाचं काढू नको। आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल। कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चालल्यावर मला माहित नाही। माझं काय मी छोटासा आहे। मी आपलं छोटा नाही, सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काही जात नाही। आता लवकर वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं।